Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार आज फुटण्याची शक्यता आहे. काल रात्रीपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अनेक ठिकाणाहून दिल्लीमध्ये दाखल होत आहेत आणि आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना फुटीर खासदार पत्र देऊन एक प्रकारे लोकसभेमध्ये वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आपले खासदार फुटू नये यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यांचे विश्वासू नेते खासदार संजय राऊत हे दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत. पण 2 महत्त्वाच्या गोष्टी, एक, लोकसभा अध्यक्षांना ठाकरे गटाकडून एक पत्र जारी करण्यात आलेलं आहे. पत्र त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यातल्या कायदेशीर गोष्टी दाखवून एक प्रकारे फुटीर गटाला मान्यता देण्यात येऊ नये अशा प्रकारची एक विनंती करण्यात आली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ठाकरे गटाने दिल्लीमध्ये संसदीय दलाची एक बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला सगळ्या खासदारांना उपस्थित राहण्याचा एक व्हिप जारी केलाय. म्हणजेच एक प्रकारे जर ते खासदार त्या बैठकीला हजर राहिले नाही तर त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकेल. नेमकं काय घडतं दिल्लीमध्ये, फुटीर खासदार आज काय करू शकतात, ठाकरे गटाकडून कोणती रणनीती अवलंबली जाते, कायदेशीर मार्ग तपासून पाहिले जातात, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी काय झालंय, नांदेडमधून काल यवतमाळचे खासदार संजय देशमुख आणि संजय बंडू जाधव किंवा अन्य जे आणखी खासदार आहेत ते दिल्लीमध्ये दाखल झाले. नागेश पाटील आष्टीकर जे हिंगोलीचे खासदार आहेत ते सुद्धा दिल्लीमध्ये असल्याची माहिती येते आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे सुद्धा दिल्लीत दाखल झाल्याची माहिती आहे. आता धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर काय भूमिका घेणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण राजकीय वर्तुळामध्ये चर्चा अशी आहे की ज्या फुटीर खासदारांनी पत्र तयार केलेलं आहे लोकसभा अध्यक्षांना द्यायला त्याच्यावरती ओमराजे निंबाळकर यांची सही आहे. अर्थात ओमराजे निंबाळकर माध्यमांमध्ये जी माहिती आलेली आहे त्यानुसार ते पुण्यामध्ये आहे. त्यामुळे त्या पुढचा निर्णय काय घेणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. ठाकरे गटाकडे एकूण 9 खासदार आहेत आणि 9 खासदारांपैकी 6 खासदार हे फुटणार असल्याची माहिती आता आलेली आहे आणि त्यामुळेच आता ठाकरे गटाने कायदेशीर एक प्रकारे मार्ग अवलंबवायला सुरुवात केलेली आहे. काय ठाकरे गटाने आतापर्यंत केलंय त्याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शिवसेना ठाकरे गटाचे विधिमंडळातले नेते अरविंद सावंत यांनी एक पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना जारी केलं आणि त्यांनी ते पत्र सोशल मीडियावरती पोस्ट सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामध्ये ट्विटमध्ये त्यांनी एक प्रकारे 4 पानी ते पत्र आहे. त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं आहेत. काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार सुद्धा आहे. त्याच्यामध्ये काय म्हणतात, अर्लियर टुडे फॉलोइंग द इन्स्ट्रक्शन ऑफ ऑनरेबल पार्टी प्रेसिडेंट श्री उद्धव ठाकरे साहेब, आय हॅव रिटर्न टू ऑनरेबल स्पीकर ऑफ लोकसभा श्री ओम बिर्लाजी, अशा प्रकारचं त्यांनी पत्र एक प्रकारे एक्स या सोशल मीडिया हँडलवरती पोस्ट केलं. आता त्या पत्रातल्या महत्त्वाच्या बाबी म्हणजे 4 पानी ते पत्र आहे भलं मोठं, पण त्यांच्या ज्या मुख्य मागण्या आहे की आता हे जे फुटीर गट तुमच्याकडे वेगळा गट स्थापन करण्याचं पत्र घेऊन येईल त्याला तुम्ही मान्यता देऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे ते म्हणतायत, ज्या पक्षाने जी मागणी केलेली आहे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने, हा संसदेतला एकमेव पक्ष आहे म्हणून अधिकृत राजकीय पक्ष म्हणून कायम मान्यता आमच्या पक्षालाच मिळावी. कोणत्याही गटाला, फुटीर गटाला किंवा स्वतंत्र फुटीर गटाने जर मागणी केली तर त्यांना स्वतंत्र गट म्हणून ओळख, दर्जा, सुविधा किंवा विशेष अधिकार देण्यात येऊ नयेत. सोबतच अशा कोणत्याही मागणीवर निर्णय घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला म्हणजे त्यांच्या शिवसेनेला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी असं त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. पक्षाने संविधानातील 10व्या अनुसूचीतील अँटी डिफेक्शन लॉ या तरतुदीचा वापर करण्याचा अधिकार राखून ठेवला असल्याचंही पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. अरविंद सावंत यांनी हे पत्र पाठवलंय. आता याच्यामध्ये ते काय म्हणतायत, द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कंटिन्यू टू बी रेकॉग्नाइज अ सिंगल लार्जेस्ट पार्टी रिप्रेझेंटेड in the house through the duty authorized leader and whip, and that no separate recognition, status, privilege or facility accorded to purported faction backway group claiming represent party. सोबतच म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जर कुठल्याही फुटीर गटाने वेगळी गट स्थापन करण्याची मागणी केली असेल, तसं पत्र दिलं असेल, त्याला तुम्ही मान्यता देऊ नये. आमचा पक्ष हा अधिकृत पक्ष आहे, आमच्या पक्षाला एक प्रकारे मागणी तो अधिकार आमच्याकडे राखून ठेवला आहे. No decision taken any such request if received without first affording the Shivsena Uddhav Balasaheb Thackeray an opportunity to place its submission before your office. म्हणजे कुठल्याही गटाने असं पत्र दिलं तर त्याच्या आधी आमची बाजू ही समजून घेण्यात यावी. आणि सोबतच त्यांनी काय म्हटलंय, द पार्टी फर्दर रिझर्व ऑल राईट्स अवेलेबल इन इट लॉ including the right to invoke provisions the 10th schedule and pursue such remedies
ॲज मे नेसेसरी इन रिलेशन आणि कंडक्ट इनकन्सिस्टंट विथ कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल रेफर्ड टू अबाव. म्हणजे 10व्या अनुसूचीमध्ये या सगळ्या खासदारांवरती कारवाई करण्याचा एक प्रकारे त्याच्यामध्ये तरतूद आहे. पण या सगळ्यांचे अधिकार आम्ही आमच्या पक्षाकडे राखून ठेवलेले आहेत. आता ही झाली एक बाजू. मी तुम्हाला त्यातल्या महत्त्वाच्या 2 गोष्टी वाचून दाखवल्या आणि काही 4 मुद्दे त्यांनी त्या पत्रामध्ये दिलेले आहेत. अर्थात त्यांनी अनेक ठिकाणचे पूर्वीच्या सुनावण्यांचे काही कोर्टातले रेफरन्स सुद्धा त्याच्यामध्ये आहे. कायदेशीर ज्या तरतुदी आहेत त्याचा सुद्धा त्यांनी ओम बिर्ला यांना उल्लेख करून दिलेला आहे. अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. पण आता उद्धव ठाकरे गटाने एक विधिमंडळाची बैठक बोलावली. आता मी तुम्हाला सांगितलं अरविंद सावंतांनी ओम बिर्लांना पत्र पाठवले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी मागणी केली आहे की फुटीर गटाला तुम्ही ओळख देऊ नका, दर्जा देऊ नका, विशेष अधिकार देऊ नका. सोबतच नवीन गट स्थापनेची ते मागणी करतात त्यालाही मान्यता देऊ नका. जर तुमच्याकडे असं पत्र आलं तर सगळ्यात आधी आमची बाजू समजून घ्या. हे झालं एक. दुसरी महत्त्वाची बाजू उद्धव ठाकरे गटाने काय केली आहे तर त्यांनी आज विधिमंडळ संसदीय एक बैठक बोलावली आहे आणि या बैठकीमध्ये त्यांनी सगळ्या खासदारांना व्हीप जारी केला आहे आणि या बैठकीमध्ये एक प्रकारे चर्चा केली जाईल की काय घडतंय वगैरे वगैरे. पण त्यांना कळून चुकलं की आपले 6 खासदार फुटतात म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेने आता कायदेशीर सल्ला घ्यायला सुरुवात केली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचे आमदार फुटलेले होते त्यावेळेला कायदेशीर लढा उभारला गेला. अर्थात त्या सगळ्या गोष्टींची सुनावणी अजून जारी आहे, निकाल आलेला नाही आहे. पण या प्रकरणामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे हे कोर्टात जाण्याची शक्यता आहे. तशा हालचाली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एक प्रकारे सुरू करण्यात आलेल्या आहे. आता बैठकीमध्ये सर्व खासदारांना बोलावलं जाणार आहे. त्यांना तशा सूचना दिल्या जातील आणि व्हीप जारी केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे खासदारांना पक्षाने जर व्हीप दिला असेल तर जसा पक्ष सांगतोय तसं करावं लागतं. म्हणजे जर बैठकीमध्ये येण्यासाठी व्हीप जारी केलाय तर खासदारांना जाणं आवश्यक असतं. जर ते गेले नाही तर पक्षाच्या आदेशानुसार किंवा पक्षाने तशी कारवाई केली तर त्या खासदारांचं सदस्यत्व सुद्धा रद्द होऊ शकतं. त्यामुळं एक प्रकारे जे फुटणारे खासदार आहेत किंवा जी शंका उद्धव ठाकरे यांना आहे की आपले खासदार फुटू शकतात त्यांना कायदेशीर कचाट्यामध्ये अडकवण्याचे प्रयत्न सुद्धा आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सुरू करण्यात आलेले आहेत. तुम्हाला माहिती असेल ज्या वेळेला शिवसेनेचे खासदार फुटले त्यावेळेला लगेचच विधिमंडळाचा नेता बदलला जातो. तेच राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये सुद्धा घडलेलं होतं. गटनेता बदलला जातो. अनेक प्रकारे आमदारांना अपात्रतेच्या नोटीस देण्यात आलेल्या होत्या. मग या प्रकरणामध्ये सुद्धा तसंच घडणार का? आणि सोबतच गोव्यामध्ये जो निकाल एक प्रकारे कोर्टाने दिलेला होता त्याचा सुद्धा याला रेफरन्स आहे. म्हणून सुद्धा एक प्रकारे आणि ही सुद्धा बाजू आहे की जर खासदार फुटत असतील तर ते 1/3 फुटावेत. म्हणजे उदाहरणार्थ त्यांचे 9 खासदार आहेत तर त्यातले 6 जर फुटले तर ते कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाहीत. त्यामुळे सुद्धा या गोष्टीला आता राजकीय हालचालीमध्ये राजकीय वर्तुळामध्ये जास्त चर्चा सुरू झाल्या आहेत. म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सुद्धा एक प्रकारे या खासदारांना रोखण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत 2 पातळ्यांवरती. आणि आज जे दिल्लीमध्ये खासदार पोहोचलेले आहेत ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटून पत्र देणार आहेत. त्यामुळे सगळ्या घडामोडी मागे नेमकं काय घडतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अशी माध्यमांमध्ये बातमी आलेली आहे की ते जयपूरला गेलेले होते. तिथे त्यांनी ओम बिर्लांची भेट घेतली आणि त्यानंतर ते लगेचच तिथून दिल्लीत दाखल झाले. त्यामुळं एकनाथ शिंदे त्या खासदारांना भेटणार का अधिकृतरित्या हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.